बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर विमान कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांनी तांत्रिक बिघाड नसल्याचे सांगत कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाल्याचा दावा केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती इथं झालेल्या विमान अपघातात निधन झालं असून त्यांच्या अकाली जाण्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईहून बारामतीकडे येत असलेल्या अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळापासून अवघ्या काही अंतरावर कोसळून हा अपघात झाला. या अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात असताना अपघातग्रस्त विमानाचे मालक व्ही.के. सिंग यांनी विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचं सांगत जबाबदारी झटकली आहे. तसंच या अपघाताचे खापर त्यांनी पायलटवर फोडलं आहे. विमान अपघाताबाबत माहिती देताना व्हीएआर एव्हिएशनचे मालक व्ही.के. सिंग म्हणाले की आमच्या माहितीप्रमाणे सदर विमान हे अत्यंत चांगल्या स्थितीत होतं. या प्रकरणी आता DGCA कडून चौकशी करण्यात येत आहे. कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक वाहिनी आहे. या विमानात ना तुम्ही होता ना मी होतो. हे विमान कुठे लँड करायचा हा पायलटचा निर्णय होता. पायलटने आधी विमान धावपट्टी 29 वर उतरवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर धावपट्टी 11 वर उतरवण्याचा प्रयत्न केला असं समजतंय. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. पायलटला रनवे दिसला नाही आणि त्यातून ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींकडून जी माहिती मिळाली आहे त्या आधारे मी हे सांगत आहे असा दावा व्ही.के. सिंग यांनी केला. अजित पवार यांचे पार्थिव ठेवण्यात आलेल्या बारामती मेडिकल कॉलेज परिसरात तुफान गर्दी झाली असून अजितदादा परत या अशा घोषणा देत महिलांनी कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त केला. तसंच अनेक जण अजितदादांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी ठाण मांडून बसले. एकच वादा अजितदादा, अजितदादा अमर रहे अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. दरम्यान अजित पवार यांच्यावर बारामती येथे अंत्यसंस्कार होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.